आज आपण पथनाट्य या विषयावर चर्चा करणार आहोत. लोकरंगभूमी या विषयाचा अभ्यास करत असताना आपण लोकरंगभूमीच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे कला प्रकार सादर केले जातात त्यामध्ये पथनाट्य हा एक महत्वाचा कला प्रकार आहे. पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाट्यधर्मी असा लोककला प्रकार आहे. म्हणजे पथनाट्याचं जे सादरीकरण आहे ते नाटकाशी संबंधित असणारं, नाटकाच्या सारखंच आणि नाटकाला अत्यंत जवळून संबंधित असणारं असं सादरीकरण पथनाट्याचं होत असतं. पथनाट्यामध्ये म्हणजे पथनाट्याच्या सादरीकरणाच्या संदर्भामध्ये जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली की याचं सादरीकरण नेमकं कुठे होतं आणि कसं होतं, तर पथनाट्यासाठी कुठल्याही रंगमंचाची गरज नसते. म्हणजे पथनाट्य सादर करण्यासाठी कुठल्याही स्टेजची आवश्यकता नसते, कुठल्याही कोरमची आवश्यकता नसते. पथनाट्य हे रस्त्यावर सादर केलं जातं. कारण त्याच्या नावातच पथ असं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी कुठल्याही रंगमंचाची गरज नाही, कुठल्याही स्टेजची गरज नाही. आणि अशा या कला प्रकाराला आपल्या समाजामध्ये खूप आधीपासून लोकप्रियता आणि खूप आधीपासून मान्यता त्याला मिळालेली आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकामध्ये सादर केले जाऊ शकते. तसे ते सादर होत असले तरी आज आपण रस्त्यावर जे वेगवेगळे कला प्रकार सादर होत असलेले पाहतो, त्या सर्वांना आपल्याला पथनाट्य म्हणता येणार नाही. म्हणजे गारुड्याच्या किंवा डोंबाऱ्याच्या खेळांना आपण पथनाट्य म्हणू शकत नाही. पथनाट्य एक विशिष्टच असा प्रकार आहे. तो काही निव्वळ करमणुकीचा प्रकार नाहीये. म्हणजे लोकांचं मनोरंजन व्हावं, त्यांची करमणूक व्हावी, त्यांना आनंद मिळावा, त्यांचा टाइमपास व्हावा, हा हेतू पथनाट्याच्या निर्मितीमागे नसतोच. पथनाट्य हे निर्हेतुक असूच शकत नाही. विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही पथनाट्य करत असतात. बहुतेक वेळा तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना किंवा विशिष्ट सामाजिक संदेश यांना लोकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम पथनाट्य करतात. त्यामुळे पथनाट्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक म्हणावी लागते की ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा जो विचार आहे तो पसरवण्याचं काम पथनाट्याच्या माध्यमातून करतात. म्हणजे मध्यंतरी शासनाच्या मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा समर्थ भारत अभियान, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या ज्या काही वेगवेगळ्या
अभियानांना राबविण्यात आलं. या अभियानांचा जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्याचं काम पथनाट्यांनी केलं. टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींपेक्षा सुद्धा पथनाट्य अत्यंत परिणामकारकपणे आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे पथनाट्य हा अत्यंत लोकप्रिय असा प्रकार आहे. रस्त्यावर जरी पथनाट्य सादर होत असलं, चौकात जरी ते सादर होत असलं, तरी रस्त्यावर चालणाऱ्या मोर्चा, घेराव, जाहीर सभा या सर्वांपेक्षा ते वेगळं आहे. आर्थिक सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकल वृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न अशा अनेक विषयांवर पथनाट्य सादर केली जातात. परिसर स्वच्छता, हगणदारी मुक्ती, हुंडा प्रथा, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक विषय पथनाट्यामध्ये सादर केले जाऊ शकतात. आणि या विषयांचं सादरीकरण करून हा विषय पाहणाऱ्या म्हणजे चौकामध्ये जेव्हा ते सादर होत असतं कोणत्याही एका विशिष्ट विषयावर, तेव्हा त्याचा जो प्रेक्षक असतो त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये जागृतीचं काम हे पथनाट्य करत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना ते सादर करत असताना खूप उंच सुरामध्ये बोलावं लागतं. त्यांचा सगळा भार अभिनयापेक्षा प्रेक्षकांना आपण सादर करत असलेल्या ज्वलंत प्रश्नाची जाणीव करून देण्यावर असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादामधून रस्त्यावरच्या प्रेक्षकांना जखडून कसं ठेवायचं यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्न सुरू असतो. रस्त्यावर चालणारा प्रेक्षक आपला संवाद ऐकून, आपला अभिनय पाहून थांबला पाहिजे आणि आपण जे सादर करतो आहोत, आपण जे बोलतो आहोत, आपल्याला जे म्हणायचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा प्रयत्न पथनाट्य सादर करणारे कलावंत करत असतात. पथनाट्याची चळवळ खूप आधीपासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्राबरोबरच बंगाल, मणिपूर, केरळ या राज्यांमध्ये पथनाट्याची चळवळ आपल्याला पाहायला मिळते. ब्रुनो एकार्ड, पीटर स्च्यूमन आणि बॉब अर्नस्टल या तिघांनी 1963 मध्ये अमेरिकेत
न्यूयॉर्कमध्ये एक थिएटर स्थापन केलं. ब्रेड अँड पपेट थिएटर असं त्याचं नाव होतं. या थिएटरचं मुख्य उद्दिष्टच पथनाट्यांचं सादरीकरण होतं. या थिएटरच्या माध्यमातून त्यांनी जगभर पथनाट्य सादर केली. पथनाट्य रस्त्यावर सादर होत असल्यामुळे त्याला सडक नाटक किंवा नुक्कड नाटक म्हणूनही ओळखलं जातं. परंतु ते रस्त्यावर सादर होत असले तरी त्याची परिणामकारकता पाहता एक गोष्ट लक्षात येते की पथनाट्य हे चळवळ गतिमान करण्याचं एक प्रभावी आणि जहाल असं माध्यम आहे. कोणत्याही सामाजिक विषयासंदर्भामध्ये जनजागृती घडविण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पथनाट्य हे खूप महत्वाचं माध्यम वाटतं. कारण ते ज्या चळवळीमध्ये काम करत असतात, ज्या विषयासंदर्भात जनजागृती त्यांना करायची असते, जो सामाजिक प्रश्न ते त्यांच्या नाट्यातून हाताळणार असतात, तो जर अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर पथनाट्य हे अत्यंत महत्वाचं माध्यम त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. कारण पथनाट्यामध्ये प्रश्नांना थेट रस्त्यावरच भिडणारं, समाजावर आणि माणसांवर म्हणजे त्याच्या प्रेक्षकांवर प्रभाव पाडणारे एक धारदार आणि अहिंसक असं शब्दशास्त्र पथनाट्यामध्ये लपलेलं असतं. आणि ते सादर करणारा जो कार्यकर्ता असतो, जो कलाकार असतो, त्या निर्भय माणसाच्या हाती हे अहिंसक असं शब्दशास्त्र दिलेलं असतं. त्यामुळे पथनाट्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पथनाट्य हे लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडून लोकांमध्येच जनसुनवाई करणारा लोकशाहीचा आविष्कार आहे. पथनाट्य हे लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडून लोकांमध्येच जनसुनवाई करणारा लोकशाहीचा आविष्कार आहे असं पथनाट्याच्या संदर्भात म्हटलं जातं आणि ते काही चुकीचं नाही. पथनाट्याची संहिता, पथनाट्याचं संगीत, पथनाट्यात काम करणारे कलाकार आणि पथनाट्याचा विषय या सगळ्या गोष्टींचा एकाच वेळी एकत्रित परिणाम करणारा पथनाट्य हा एक सुंदर असा नाट्याविष्कार आहे. पथनाट्य सादर करत असणारा जो कलाकार आहे त्या कलाकाराला फक्त नाटक कला सादर करता येणं पुरेसं नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या विचारांची स्पष्टता त्याच्याकडे असली पाहिजे. त्याचे विचार स्पष्ट नसतील, त्याला जे म्हणायचं आहे ते त्याला नेमकेपणाने सांगता येत नसेल, त्या संदर्भातलं त्याने चिंतन केलेलं नसेल तर त्याला पथनाट्यातून त्याचा विषय मांडताच येणार नाही. पथनाट्यातून सांस्कृतिक परंपरा जोपासल्या जातात. पथनाट्याच्या माध्यमातून मी मगाशी सांगितलंच की फक्त मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधन व समाज जागृतीही केली जाते. तसंच सांस्कृतिक
पुनरुत्थानासाठी सुद्धा पथनाट्याचा उपयोग केला जातो. किंबहुना तोच त्याचा मुख्य उद्देश आहे. भारतीय संस्कृती पारंपरिक लोककलांच्या विकासामुळे समृद्ध झाली आहे. 5,000 वर्षांच्या अखंड परंपरेतून विकसित झालेल्या लोककला या लोकरंगभूमीला प्राथमिक स्वरूपाचे अधिष्ठान द्यायला पोषक ठरलेले आहे. त्यातली एक लोककला म्हणजे पथनाट्य. फक्त पथनाट्य हा लोकरंगभूमीचा आधुनिक काळातला नवा आविष्कार आहे. समाज परिवर्तनाच्या प्रेरणेने नवी मूल्ये, नवा विचार समाजात रुजविण्याच्या उद्देशाने रंगभूमीवरील रंगाविष्काराची डूब घेऊन लोकजीवनामध्ये परंपरेनं चालत आलेलं पथनाट्य नवे रूप धारण करून प्रगट होत आहे, असं प्रभाकर मांडे यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. पथनाट्य या कला प्रकारामध्ये जी संवाद प्रक्रिया घडते तिला व्यापक रूप द्यायचं असेल तर त्यांची परिणामकारकता वाढवावी लागते. कारण पथनाट्यातील संदेश हा सर्वांसाठी खुला असतो. पथनाट्य ज्यावेळी खुल्या रस्त्यावर सादर केलं जातं तेव्हा कुणीही ज्ञात अज्ञात त्याकडे सहजपणे आकर्षित होऊन लोकसंवादाचा आस्वाद घेऊ शकतो. जिज्ञासा व कुतूहल या या मूलभूत मानवी अंतःप्रवृत्ती पथनाट्याला लोकसंवादाची बैठक प्राप्त करून देतात. आधुनिक पथनाट्य हे पारंपरिक लोकमाध्यमांचं सुधारित रूप आहे असं आपण म्हटलं. पथनाट्यातून घडणारं वैचारिक चिंतन हे सामाजिक चलनवलन घडवणारं असतं. समाजात नवे विचार व नवी मूल्य रुजवणं हे या कला प्रकाराचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला पोषक ठरणारं आहे. पारंपरिक माध्यमातून विकसित झालेल्या परंतु आधुनिक युगात नव्या बदलांना सामोरे जाणारा म्हणूनच पथनाट्य हा एक महत्वपूर्ण कला प्रकार आहे असं म्हटलं जातं. कारण त्याच्यामध्ये परंपरा व सातत्य, परिवर्तन आणि प्रेरणा यातील संतुलनाचं लक्षणीय असं वैशिष्ट्य दिसून येतं. अन्य जी पारंपरिक माध्यमे आहेत ती एखाद्या धार्मिक किंवा परंपरावादी जीवनशैलीचं जतन करणारी आहे. म्हणजे गोंधळामध्ये देवीची उपासना केली जाते, कीर्तनामध्ये एखादं आख्यान सांगून भक्ती परंपरेचं जतन केलं जातं, पोवाड्यामध्ये वीर रसाचा आविष्कार प्रकट करून गतकालीन वैभव अधिक रोमांचित केलं जातं. परंतु पथनाट्यामध्ये गतकालीन कोणत्याही जीवनमूल्यांचा उठाव केला जात नाही. उलट सामाजिक परिवर्तनाला पोषक असे विषय संपूर्णपणे मांडून त्याद्वारे समाज जागृतीचा प्रयत्न केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, साक्षरतेचा प्रसार, असे जिवंत प्रश्न पथनाट्याद्वारे मांडले जातात. या प्रक्रियेमध्ये परंपरावादाला संपूर्णपणे फाटा दिला जातो. बहुतेक लोककला प्रकारांचे नाते विधी काव्याशी असले तरी लोककलातून विकसित झालेला परंतु साचेबद्ध
पारंपरिक मूल्यांना थारा न देता आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित करणारा पथनाट्य हा एकमेव जिवंत कला प्रकार आहे. पथनाट्य हे परिवर्तनशील संवाद माध्यम असून समाज परिवर्तनामध्ये पथनाट्याची भूमिका ही खूप व्यापक असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय लोककलांमध्ये पथनाट्याचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं. या पथनाट्याची पूर्वपीठिका ही प्राचीन लोककला प्रकारांपासून सुरू झालेली आणि पुढे कालांतरानं त्याच्यामध्ये काळानुरूप बदल होत गेलेले आहेत आणि हे सगळे बदल घडत घडत पथनाट्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ही पथनाट्याची पूर्वपीठिका, पथनाट्याचा पूर्व इतिहास या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासाला चर्चा करू.